नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वरून अगदी खुसखुशीत आणि आतून छान स्टफिंगवाली बाटी आज बनवतोय आपण. त्यासोबत बनवतोय छान झणझणीत असं वांग्याचं भरीत, तेही वेगळ्या पद्धतीचे आणि त्यासोबत खाल्ल्या जाणारी हिरवी चटणी. आता ज्याप्रमाणे महाराष्ट्रात आपली पुरणपोळी फेमस आहे, त्याचप्रमाणे बिहार म्हटलं की आपल्याला लगेच आठवतं लिट्टी चोखा. आपण तीच रेसिपी बनवतोय आणि एकदा बनवली की परत बनवायची वाटेल एवढ्या सोप्या पद्धतीने, अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली रेसिपी, ज्याचं नाव आहे लिट्टी चोखा. चला तर सुरू करूया. या भरतामध्ये आपल्याला नुसती वांगीच नाही तर बटाटा आणि टोमॅटो सुद्धा घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य चुलीच्या आरामध्ये भाजले तर खूप छान चव येईल त्याला, आणि गॅसवर सुद्धा भाजलं जातं. भाजत असताना त्यामध्ये आपण वांग्याला चिरे देऊन त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा ठेवलेलं आहे, त्यामुळे ते छान भाजलं जातं. हे सर्व भाजून आपण त्याची साल काढून घेतलेली आहे. आता लिट्टीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ. त्यासाठी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नेहमीची बारीक कणिकच घ्यायची. तर त्यामध्ये आपण 3 चमचे तूप घातलं, चवीनुसार मीठ, थोडा ओवा घातलेला आहे. चपातीसारखा नरम न करता चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा. ह्या बाटी आणखी खुसखुशीत येण्यासाठी यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा आणि थोडं आंबट ताक पाण्यामध्ये मिसळून हे कणिक घट्ट मळून घ्यायची. अशा प्रकारे आपली कणिक मळून झालेली आहे. बघूया याला लागणारं स्टफिंग. त्याकरता आपण इथे सातूचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची, धणे जिरे सोप याची भाजून घेतलेली पावडर, थोडा ओवा, लोणच्याचा मसाला, आंब्याचं लिंबाचं कुठलंही घेऊ शकता, बारीक कापून घेतलेला कांदा, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालायचं. लक्षात ठेवायचं, आपण त्यामध्ये लोणच्याचा खारसुद्धा घातलेला आहे, तो सुद्धा खारट असतो. लिंबाचा रस, थोडं मोहरीचं तेल, अगदी थोडं पाणी घालायचं आणि हे एकत्र करून घ्यायचं. फार ओलं नाही करायचं, थोडासा ओलसरपणा आला म्हणजे आपलं बाइंडिंग येईल. बारीक कापून घेतलेलं आलं आणि लसूण, थोडी कलौंजी आणि छान एकत्र करायचं. थोडं हातावर घेऊन याची चव बघायची. एकदम टँगी चव आहे. काही कमी असल्यास त्यामध्ये तुम्ही घालू शकता. चवीला एकदम व्यवस्थित आहे. आता आपण याची पारी करू आणि त्यामध्ये हे सारण भरून त्याच्या बाटीत तयार करून घेऊ. सारण असं छान गच्च भरायचं आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं. आपलं सारण बाहेर यायला नको. अशा प्रकारे आपण या सर्व बाटीत भरून घेतलेले आहेत. आता आपण ह्या तव्यावर शेकू शकतो किंवा कढईमध्ये किंवा कुकरमध्ये किंवा आपले पात्रामध्ये सुद्धा ह्या बाटी छान होतात. पण तव्यावर सुद्धा शेकून घेऊ आणि काही कढईमध्ये सुद्धा ठेवू. त्याला थोडं तूप लावायचं आणि त्यावर ह्या बाटी तयार केलेल्या ठेवायच्या आणि त्यावर झाकण ठेवायचं. लगेच होऊन येतात. त्यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि थोडं ताक घालून घेतल्यामुळे आपलं वरचं आवरणसुद्धा खूपच छान झालेलं आहे. इथे तव्यावर ठेवून घेऊ आपण. त्यावर झाकण ठेवायचं. अगदी झटपट होतात ह्या, काहीच वेळ लागत नाही, कारण आतमधलं सारण आपलं तयारच आहे. फक्त वरचंच आवरण व्हायचं असते, तर ते पटकन शिजून जातं. खायला एकदम टेस्टी लागतात. चला तर, तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तसेच मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा व बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील. आता आपण ह्या काही कढईमध्ये ठेवलेल्या आहेत. कढईमध्ये सुद्धा छान होतात, छान फुललेले आहेत आणि त्याला चिरासुद्धा पडलेले आहेत. आतून सुद्धा चांगल्या शिजल्या. सोबत लागणारी हिरवी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी आपण इथे 2 टोमॅटो साल काढून घेतलेली आहे. ते थोडा पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे आणि फुटाण्याच्या डाळ्या घ्यायच्या. 2 लसूण पाकळ्या घेऊ शकता. चवीनुसार मीठ आणि थोडा लिंबाचा रस किंवा दहीसुद्धा घालू शकता. 1-2 बर्फाचे तुकडे घ्यायचे, त्यामुळे आपली चटणी हिरवीगार राहण्यास मदत होईल. आता हे सर्व मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचं आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची. लिट्टी आणि चटणी झाली. आता चोखा बनवूया. तर भाजून सोलून ठेवलेलं जे साहित्य आहे त्यामध्ये वांग्यामध्ये बघायचं कीड वगैरे आहे का, आणि जे भाजलेल्या हिरवी मिरची आणि लसूण आहे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. पोटॅटो मॅशरनी सर्व एकत्र करायचं आणि त्यामध्ये बारीक कापून घेतलेलं आलं, लसूण घालायचं. हिरवा कच्चा कांदा घालायचा. भरपूर कोथिंबीर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. कच्चं तेल घालायचं सरसोचं. यामध्ये हेच तेल छान लागत असते, ही त्यांची खासियत आहे. आता हे आपण वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे. ह्या अशा बाटी घ्यायच्या, त्यामध्ये बुडवायच्या आणि छान खायच्या. लच्छेदार आपण सॅलेडसुद्धा बनवून घेतलेलं आहे. बारीक पातळ कांदा कापायचा, त्यामध्ये थोडं मीठ, लिंबाचा रस आणि थोडी लाल मिरची पावडर घालायची आणि सलाद यासोबत खायचा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूच असेच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.